मित्रांनो, मला वाटलं नव्हतं 2019 ला मी तेव्हा जिओचा मोबाईल वापरत होतो आणि चक्क आता 2026 मध्ये आयफोन वापरतोय. तेही माझी पंढरपुरात आणि महाराष्ट्रात ओळख करून अशा ब्लॉगरच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आपण 2019 मध्ये त्या टायमाला आपली 10वी झाली होती. त्या टायमाला आपण बटनाचा छोटा मोबाईल वापरत होतो म्हणजे जिओचा. आता सध्याला तर चालू नाही, पण यामध्ये आपण त्या टायमाला युट्यूब वगैरे बघत होतो, फार आनंदित होतो. आणि त्या टायमाला आपण बघत होतो काही जणांची व्हिडिओ आणि त्यामधून आपल्या डोक्यात कल्पना तरी येत होत्या. त्यानंतर मग काय थोडा प्रॉब्लेम वगैरे झाला. त्यानंतर 11वी 12वीत गेलो. 11वी 12वीत गेले असताना मी विवेकवर्धनी कॉलेजला होतो. त्या कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्रांनी काही मग आम्ही एका ओळखीच्यांनी मला हे मोबाईल दिलता. त्यांचं नाव तर मी सांगत नाही. त्या टायमाला माझ्याकडे हा सॅमसंगचा मोबाईल 3G मोबाईल होता बरं का. मग ह्या मोबाईल अजून फुटलेला आहे सगळा. ह्यामध्ये मी तेव्हा सर्वात अगोदर फेसबुकची आयडी उघडली. त्याचबरोबर मी तिथे मग सोशल मीडियावर आलो. सोशल मीडिया आले असताना फेसबुकला मी नुसत्या काही पोस्ट टाकले होते, फोटो वगैरे. ते फोटो तर आपले असतीलच, पहिली पोस्ट सर्वात. त्यानंतर मग काय आपण 2020 मध्ये त्या टायमाला इंस्टाग्राम चालू झालं नुकतंच. आणि त्या टायमाला इंस्टाग्राम चालू झालं, आपण सुद्धा 12वी चालू होती आपली. त्याचमध्ये मग आपल्या मित्रानं सर्वात अगोदर पहिला आपला व्हिडिओ झाला तो म्हणजे विष्णुपदावर. तो सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रभू श्रीरामांच्या नावानं अशी रील तयार केली. त्या टायमाला आपल्याकडे J2चा मोबाईल होता. हा आपल्या भावाचा सेकंड मोबाईल, म्हणजे भावाचा आपला जुना मोबाईल आहे. तो आपण वापरत होतो J2चा. यामध्ये इंस्टाग्राम खोललं, सगळं झालं. तशीच ग्रोथ करत करत शेवटी आता 2024-23 पर्यंत 2 वर्ष हाच मोबाईल वापरला, सगळं झालं. 2025 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी 1 मे 2025 ला आपण हा विवोचा मोबाईल घेतला, विवो T3X. या मोबाईल मधून आपली ग्रोथच चालू झाली आणि आपण व्हिडिओ बनवायला चालू केलं, ब्लॉगिंग चालू केलं. 2025च्या जून महिन्यामध्ये आपला पहिला ब्लॉग आला होता. 4-5 जूनला आपला दत्त महाराज मंदिरापासून आपण ब्लॉगला सुरुवात केली आणि आपली फार अशी आनंद झाला, सगळंच झालं. आणि एका वर्षात म्हणजे आज आहे 2026चा 2 मे. 2 मे म्हणजे वर्षभराच्या आत आपल्याकडे आला तो म्हणजे आयफोन 11. आणि यामधून आपण आता रील शूट करतो, त्याचबरोबर आपण प्रमोशन व्हिडिओ सुद्धा करायला लागलो आणि आपल्याला पैसे सुद्धा मिळत गेले. ह्यानंतर आपण पुढचा मोबाईल कोणताही घेऊ, पण ह्या सर्व मोबाईलनी मला साथ दिली. आणि तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये पहिला मोबाईल कोणता वापरला नक्की कमेंट करा. मी तर हा जिओचा पहिला आयुष्यामध्ये चालू केला. त्यानंतर मी जिम्बल वगैरे घेतलं. आता सध्याला माझ्याकडे असा माईक आहे आणि आयफोन 11 आहे शूटिंगसाठी. आणि माझा आतापर्यंतचा सर्व काही झालेला प्रगती ती तुमच्यामुळेच आहे, फॉलोअर्समुळं. आणि एवढ्या मोबाईलनी मला आतापर्यंत साथ दिली. अशी माझी जिंदगीतली मोबाईलची दुनिया झाली. आणि सर्वच मला आनंद तर सगळ्यांचाच आहे हो. त्यामुळेच हा युट्यूबचा व्हिडिओ मी बनवत आहे आजचा. कसा वाटला मग माझा व्हिडिओ, कमेंट लाईक तर नक्की करा. आणि शेवटी तुम्ही जिंदगीमध्ये पहिला मोबाईल कोणता वापरला नक्की कमेंट करून सांगा. यू